नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आज आपण ऐकणार आहोत 13 सात है तो या कथेचा भाग 3. लेखिका शिल्पा सुतार. लहान नणंद तिच्याशी खूप बोलत होती. रमाचं मन लागत नव्हतं. डोळे भरून येत होते. तिने लाईट बंद केला. डोळ्यातलं पाणी कोणाला दिसलं तर अजून बोलणे बसतील. मला कुठे जाऊ द्यायचं नाही, नवऱ्याबरोबर राहू द्यायचं नाही. या सासूबाई का असं करतात? त्यांना सून नको, मोलकरीण हवी आहे. स्वतःच्या मुलीला बरोबर नवऱ्याच्या गावाला पाठवून दिलं. ती 6 महिने झाले माहेरी आहे, ते चालतं. सुनेने कुठे जायचं नाही. यांनाही समजत नाही का? हे का माझी बाजू घेत नाही? ठणकावून सांगायचं ना आईला, 4 दिवस आईकडे गेली असते. माझं मन सासूबाई समजून घेत नाही. असं वाटतं उगीच लग्न केलं. वहिनी, दादाचा फोन होता का? काय झालं? मोठी नणंद विचारत होती. हो माई, तिने सांगितलं. तुझा आवाज का असा येतोय? तिने लाईट लावला. रमा रडत होती. काय झालं वहिनी? माई, प्लीज कोणाला बोलू नका. वहिनीला तिच्या घरी जायचं होतं. आई नाही म्हणाली. छोट्या नंदेने सांगितलं. जा ना मग वहिनी, मी बोलून बघू का? माई म्हणाली. नको माई, तुम्ही काही बोलू नका. ती झोपली. सकाळी तिचा चेहरा उतरलेला होता. रमा, चहा झाला का? आधी माईला दे. पोरगा रात्रभर अंगावर पितो. सासूबाई जसं काही झालं नाही असं दाखवत होत्या. अहो, तुम्हीही चहा घ्या. लगेच कांदे चीर रमा. पोहे कर. यांचा डबा झाला का? यांना उशीर होत आहे. सासरेही कामाला जायचे. सासूबाईंना सगळ्यांची काळजी आहे, माझी सोडून. बरोबर आहे. ते लोक त्यांच्या घरचे, मी परकी. मला काही 10 हात आहेत का? कोणाची मदत नाही. हे झालं का, ते झालं का? आज तिने आरामात केलं. काय झालं ग तुला? काल माहेरी पाठवायला नाही म्हटलं म्हणून आरामात काम सुरू आहे का? सासूबाईंनी विचारलं. नाही आई, करते आहे, रमा हळूच म्हणाली. तू आणि प्रशांत आनंदाची बातमी द्या, मग आरामात जा माहेरी. आता भराभर हात चालव, त्या म्हणाल्या. आनंदाची बातमी द्यायला तुमचा मुलगा घरी येतो का तरी? आला तरी तुम्ही किती वेळ आम्हाला सोबत राहू देता? आज तिचं मन विद्रोह करत होतं. कसे तरी तिने काम उरकले. दुपारचा थोडा आराम करत होती. वहिनी, याला घे ना, मी सांभाळून कंटाळले, माई आवाज देत होती. ती जरा वेळ बाळाला घेऊन बसली. तिला ते बाळ खूप आवडत होतं. ती खुश होती. ती तिथे बोलत बसली. वहिनी, तुला असं एकटं राहून कंटाळा येत नाही का? माई म्हणाली. येतो ना. तू जा ना दादाकडे राहायला. माझ्या हातात आहे का ते? आई नाही म्हणतात आणि हेही. रमा तिला सगळं सांगत होती. मी बघते. नको माई, मला सगळे ओरडतील. माईचा फोन आला. ती फोन घेऊन बाहेर गेली. बराच वेळ ती बोलत होती. रमाजवळ बाळ झोपून गेला. हा खूप गोड आहे. तिने त्याला पापी दिली. ती थोडी रमली. मलाही असं बाळ हवं. कधी होईल पण? एकटीचं आयुष्य माझं. मी आता माझ्या मनाची समजूत करून घेतली आहे. बहुतेक माझं आयुष्य इथे या घरात असंच जाईल. हेही स्टँड घेत नाही. हे आई म्हणेल तेच करतात. तिला उगीच प्रशांतचा राग आला. मला माझा संसार नाही. रात्री प्रशांतचा फोन आला. तिने बोलण्यात जास्त इंटरेस्ट दाखवला नाही. म्हणजे तिला मनापासून बोलावंसं वाटत नव्हतं. त्यालाही समजलं होतं ती नाराज आहे. तो काहीतरी बोलत होता. ठेवू का फोन? रमा मध्येच म्हणाली. रमा, काय झालं? ती काही म्हणाली नाही. फोन ठेवून दिला. तिने झोपून घेतलं. प्रशांतला काळजी वाटत होती. आई काही म्हटली असेल का? त्याने माईला फोन केला. रमा आज विशेष बोलली नाही. काय झालं? जरा बघ माई, ती रडते का? दादा, वहिनी त्या दिवशी खूप रडत होती. ती कंटाळली आहे. तुमचं लग्न झालं तशी ती इकडे आहे. तिच्याही काही अपेक्षा असतील. तिला तुझ्यासोबत राहावंसं वाटत असेल. तू तिला तिकडे का नेत नाही? हे काही आता मी तुला सांगायचं का? इकडे काही नाही, लहान रूम आहे, प्रशांत म्हणाला. मग घे थोडं सामान. दोघांसाठी पुरे लहान रूम. नंतर दुसरीकडे घर बघ. आई नाही म्हणते, प्रशांत म्हणाला. तू लहान आहे का? तुझं डिसिजन तू घे. आईसाठी लग्न केलं का? नाही ना, माई म्हणाली. आईला राग येईल. ती म्हणते घरकाम कसं होईल? घरकामाला बाई लाव. रमाला सोबत ने. तुमच्या लग्नाआधी होत होते ना सगळे काम. आता का अडलं?
मलाही तो विचार आला होता. आई चिडेल, तो म्हणाला. बायको नाराज आहे ते चालते का? एखाद्या दिवशी ती कायमची माहेरी निघून जाईल. नाही, रमा माझ्यासाठीही महत्त्वाची आहे. मग तुझं तू ठरव. बरोबर बोलते तू माई. कोणाला बोलू नकोस. रमालाही मी ठरवतो. हो दादा, लवकर ठरव. माई खुश होते. रमाकडे लक्ष दे. हो, मी आहे. तू काळजी करू नकोस. क्रमशः. श्रोते हो, पुन्हा भेटू या पुढच्या भागात. धन्यवाद.